जातोय आता एक छान लग्न फंक्शन अटेंड साडी सांगायचं झालं तुम्हाला तर फक्त 500 रुपयाची आई घातलं तरी छानच दिसतात. जरा एकदा अडकलेलो आम्ही इतकं जोरात अडकले गिफ्ट घेऊन आलेले आहेत. जेवण तर अगदी क्वालिटी. हॅलो नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर छानपैकी साडी नेसून मी आता तयार झालेली आहे. आम्ही जातोय आता एक छान लग्न फंक्शन अटेंड करण्यासाठी. आमच्या आहोंच्या मित्राचं लग्न आहे. सो आता 32 शिराळा या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत आणि मी व्लॉग तेव्हाच शूट करते जेव्हा आम्ही बाहेर जात असतो. बिकॉज मग घरी असताना कसं होतं मेडिकल वगैरे मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिझी राहतो आम्ही फुल डे. ओके हा, तर आम्ही व्हिडिओ तेव्हाच शूट करतो जेव्हा आम्ही बाहेर जात असतो आणि बिकॉज मग घरी असताना काय मग मेडिकल आणि घर या सगळ्यामध्ये फुल डे आमचं बिझी जातो, त्याच्यामुळे मग ते काही जमत नाही. आणि आता ह्यांच्या मित्राचं लग्न आहे आणि दुपारची 2 वाजताचं मुहूर्त आहे, त्याच्यामुळे आमच्या बरोबर टाइम मध्ये आहे. जेव्हा मेडिकल बंद होतं तेव्हा बरोबर त्या टाइम मध्ये, तर 1 तासाभरामध्ये तिकडे जाऊन यायचं आहे. आणि अजून एक महत्वाचं काम आहे, जर पॉसिबल झालं तर ते पण करायचं आहे. त्याच्यामुळं मग आम्ही चाललेलो आहोत, मी आहो आणि रियांश, आम्ही 3 जण जाणार आहोत लग्नासाठी. आणि मी मस्तपैकी रेडी झाले, ही साडी घातली अशी. आणि ही साडी सांगायचं झालं तुम्हाला तर फक्त 500 रुपयाची आहे, 550 रुपयाची सॉरी. आणि कुणाला हे पटत नाही की ही साडी 550 रुपयाची आहे, कारण खूप मस्त एकदम रॉयल लुक देते. आणि एवढ्या कमी प्राइसची माझ्या मैत्रिणींना वगैरे मी सांगितलं तर त्यांनीच मला खोळ्यात काढलं की एवढ्या कमी प्राइस मध्ये कधी साडी भेटते का. तर बट हे खरंच आहे. मी कोल्हापूरमधून घेतले तथास्तू कॉर्नर. परत कधी कोल्हापूरला गेले तर तुम्हाला नक्की मी दाखवेन तथास्तू कॉर्नरला. खूप छान साड्या आणि कमी प्राइस मध्ये भेटतात, अगदी रिझनेबल प्राइस मध्ये भेटतात. सो मी तिकडूनच घेतलेली आहे ही साडी. आणि चला तर मग आता जायचंय लग्नाला आणि तुम्हाला पण दाखवते. मी ऍक्च्युली 1-1.5 वर्षानंतर एखादं लग्न फंक्शन अटेंड करते, कारण आता जवळच्या कुणाचं लग्न झालेलं नाहीच आहे. सो 1-1.5 वर्षानंतर लग्न फंक्शन अटेंड करते आणि चालले आता. छानपैकी रेडी झाले, मस्त वाटायला लागले. खूप दिवसानंतर असं मस्त रेडी व्हायला मिळाले आणि साधं सिंपल रेडी झाले, असं काही फार काही केलेलं नाहीये. बट छानपैकी जाऊन येतो आम्ही लग्नाला आणि तुम्हाला पण दाखवतो. सो चला, स्टे कनेक्टेड. ओके, तर आता आम्ही चाललेलो आहोत लग्नासाठी आणि 1 वाजलाय, 2 वाजताचा मुहूर्त आहे. तर आता आम्हाला पोचायचं आहे आणि कुठं जायचं आहे. अहो बघा आमचे अहो काय घातलं तरी छानच दिसतात. मस्तपैकी कुर्ता घातलाय, कलर छान दिसतोय त्यांना हा. आणि कुठं जायचंय हो आपल्याला, कोणत्या गावात. आणि अहो आमचे गिफ्ट आणण्यासाठी गेलेले आहेत. तर आता आम्ही आहोत बांबवडेमध्ये आणि गिफ्ट आणण्यासाठी आमचे गेलेले आहेत. तर एक छानपैकी गिफ्ट घेऊन येतील रॅप करून. आमचे गिफ्ट घेऊन आलेले आहेत. काय सांगणार, गिफ्ट आहे गिफ्ट, एक छानपैकी गिफ्ट आम्ही घेतलेलं आहे. ओके, फ्रॉम मिस्टर अँड मिसेस उत्तम यादव, असं लिहिलंय का तुम्ही. ऑन दी वे 32 शिराळा, ग्रीनरी ग्रीनरी. कुठली नदी हो ही, कडवी नदी, कडवी. हा इथंच ना आपण अडकलेलो. आणि ह्या नदीचा एक खूप बेकार एक्सपिरियन्स आहे आम्हाला. पावसाळ्यात एकदा अडकलेलो आम्ही, इथं जोरात अडकलेलो. येस, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत व्हेन्यूला आणि तुम्ही बघू शकता गाड्यांची किती जास्त गर्दी अगदी रस्त्याच्या लांबपासूनच चालू आहे. आणि गाडी पार्किंगला पण इकडे जागा नाही आहे, इतकी जास्त गर्दी आहे. तरी हे फक्त एकाच रस्त्याचं शूटिंग आहे, ह्याच्या पलीकडच्या रस्त्याला पण इतकीच जास्त गर्दी होती. आणि पोचल्या सुंदर अशा रांगोळीनं आपलं स्वागत करण्यात येतं. खूप छान मोठीच्या मोठी अशी मस्त रांगोळी इकडे काढण्यात आलेली आहे. आणि मंडपाच्या दोन्ही साईडला वधूवरांचे छानसे फोटो लावलेले आहेत, ज्यामध्ये दोघंही खूप जास्त क्यूट दिसत आहेत. आणि तुम्हाला कशी वाटली ही जोडी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर खूप मस्त दिसत होती. आणि आम्ही पोचायला जस्ट अक्षता चालू होणारच होत्या. इकडे छानसा मंडप घातलेला होता आणि डेकोरेशन तर अप्रतिम केलेलं होतं. लग्न म्हणजे वधूवरांच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण. आणि चला तर मग आता आपण साक्षीदार होऊया त्या सुंदर क्षणांचे.
चिंतामणी स्थिरो गणपती पूर्या सदा शुभमंगल सावधान गंगावती महासुमती ख्याताची गंडकी पूर्णा पूर्णले सरोवर सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान मंचापासून चालते तर हे जे लग्न होतं ते आमच्या फार्मासिस्ट मित्राचं होतं, म्हणजे तो बेसिकली मेडिकलवाला आहे. त्याच्यामुळे या लग्नामध्ये आम्हाला आमचे फार्मासिस्ट फ्रेंड, आजूबाजूच्या गावातील सगळे मेडिकलवाले, तसेच आमच्या भागातील सगळे डॉक्टर्स वगैरे सगळेजण भेटले. त्यामुळं खूप छान वाटलं. भरपूर नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या इकडे. आणि मग आम्ही स्टेजवरती गेलो, वधूवरांना शुभेच्छा दिल्या. छानसं एक गिफ्ट त्यांच्यासाठी आम्ही आणलेलं होतं, तर ते गिफ्ट त्यांना दिलं. त्यांच्याशी अगदी 2 मिनिटाच्या शुभेच्छा देऊन पटकन आम्ही निघालो, कारण की फोटो काढण्यासाठी वेटिंगला भरपूर सारी माणसं पाठीमागे थांबत होती. आणि लग्नाच्या वेळी तर आपल्याला माहितीच आहे कशी गडबड होते. तर हा आमचा मित्र आहे रणजित, तर हा पण भेटला आणि भरपूर सारी अशी मंडळी आम्हाला भेटली होती लग्नामध्ये. तर खूपच छान वाटलं. आणि जेवणाची व्यवस्था तर खूप छान केली होती. व्हेज एक साईडला आणि नॉनव्हेजवाल्या लोकांसाठी एक साईडला व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि इकडे बघू शकताय भोजन गृहप्रवेश, आणि इकडे भरपूर जास्त गर्दी होती, वेटिंग होतं जेवणासाठी. तर आम्ही आता गेलेलो आहोत जेवण जेवण्यासाठी. आणि जेवणाचं ताट बघू शकताय, अगदी सुंदर. पुरी, चपाती, मटण, तांबडा पांढरा रस्सा, ग्रीन चिकन, त्याच्यानंतर कांदा, लिंबू वगैरे सगळं अगदी छान जेवणाचे मेनू होते. असलं अप्रतिम टेस्ट होती. पांढरा रस्सा तर खूप जास्त क्वालिटी होता. रियांशला तर आमच्या भरपूर आवडलं जेवण. त्यानं पण छान जेवला आणि स्वतःच्या हाताने जेवला. महत्त्वाचं म्हणजे पंक्तीत बसून सगळ्यांसोबत. त्याला कळायला लागल्यापासून मे बी हा त्याचा पहिलाच लग्नाचा एक्सपिरियन्स होता. आईस्क्रीमचा गाड्या लागलेला होता. आणि आईस्क्रीम म्हणजे काय, लहान मुलं खूप जास्त एक्सायटेड. तर रियांशला पण आमच्या आईस्क्रीम हवं होतं. मिक्स फ्लेवर. अहो मिक्स पाहिजे. कुठला फ्लेवर आहे बा? फ्लेवर कोणता आहे फक्त, बाकी कुठला नाही? कॅन्सल, पुढे जा. ओके यस. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि अवतार एकदम बघण्यासारखं झालंय, कारण खूप जास्त गरमी. गाडीतनं बसून तर काय वाटत नाही, मस्त एसीला छान वाटतं, एकदम गारगार. बट बाहेर किती जास्त गरमी होती, खूप म्हणजे खूप गरमी होती. आणि छान झालं लग्न, एक नंबर झालं. मस्त व्यवस्था केलेली होती. आणि जेवण तर असलं क्वालिटी होतं, काय म्हणताय हो? जेवण असलं कधी बघितलं नव्हतं असं. राजशाही थाटात एकदम भारी जेवण. असं हॉटेलला पण असं एवढं भेटलं नसतं, एवढं म्हणजे. आणि सर्व्हिस तर हॉटेलला पण भेटत नाही, इतकी छान सर्व्हिस. असं पटापट म्हणजे मागायला आणून. अगो बाई गो, रियांशची आमच्या तक्रार आहे, मला आईस्क्रीम दिलं नाही. बघा आता देतो हा जाताना तुला. तिथं आम्ही आईस्क्रीम घ्यायला थांबलेलो हॉलच्या बाहेर, बट फक्त तिथं स्ट्रॉबेरी फ्लेवर होता, त्याच्यामुळे मग काही घेतलं नाही. बट लग्न खूप म्हणजे खूप सुंदर झालं. जेवण तर अगदी क्वालिटी. मटन तर जितकं हवंय तितकं देत होते, जितकं खायला पाहिजे तितकं. ग्रीन चिकन होतं, पुऱ्या होत्या, ती 2 प्रकारच्या, चपाती, राईस, बिर्याणी राईस एक नंबर, तांबडा पांढरा, मस्त सगळं क्वालिटी जेवण होतं. रियांशला आमच्या कसं, रियान जेवण कसं लागलं? एकच नंबर. खरंच एकच नंबर. तू काय काय खाल्लंस? पुल्या आणि चिकन. बरं ओके. आता रियांशला आमच्या आईस्क्रीम पाहिजे, बघू कुठे भेटलं तर आईस्क्रीम नक्कीच देऊया. की नाही पिलू? तर मग आता आम्ही जातो घरी.
भेटू असंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि नेहमी हसत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.